Good morning, my dear friends. You are welcome in this JSPM channel, which is conducted by our respected Secretary, Mr. Sagarji Jadhav sir. Students, in the previous period we have studied about the parts of speech, and we have also studied about preposition in shortly. प्रिपोजिशनची जी मी व्याख्या दिली होती ती तुम्हाला आठवत असेल की असा शब्द की जो दोन वस्तू, दोन नामे, दोन सर्वनामे यांचा संबंध दाखवतो त्या शब्दाला प्रिपोजिशन असे म्हणतात. मराठीमध्ये त्याला शब्दयोगी अव्यय म्हणतात. आणि मराठीमध्ये हे शब्दयोगी अव्यय नामानंतर येतात. त्यातलं एक मी वाक्य सांगेल तुम्हाला. पुस्तक टेबलावर आहे, नदी पुलाखाली आहे. म्हणजे पुलाखाली पूल आणि नदी ह्या दोन नामाचा संबंध खाली या शब्दाने दाखवला, तो शब्दयोगी अव्यय. इंग्रजीत हे जे शब्दयोगी अव्यय असतात, हे जे प्रिपोजिशन असतात, हे नामाच्या अगोदर येतात. त्याची काही आपण या ठिकाणी सखोल समजून घेऊया. तर माझ्या माहितीप्रमाणे वर या अर्थाचे 5 शब्द जे आहे ते मी तुम्हाला उदाहरणासहित स्पष्ट करून सांगतो. त्या अगोदर एक गोष्ट अशी लक्षात घ्या की समजा तुम्ही ज्या हॉलमध्ये बसलेला आहे तो हा हॉल आहे. त्यानंतर हे दोन सिम्बॉल तुम्हाला लक्षात घ्यायचे आहेत. हा जो डॉट दिसतोय याला आपण स्थिर म्हणूया, आणि हा जो ॲरो दिसतोय म्हणजे बाण दिसतोय याला आपण अस्थिर म्हणूया. तर मित्रांनो, समजा हा सपाट पृष्ठभाग आहे, जो तुमचा क्लासरूम आहे, आणि या क्लासरूमच्या या वरील बाजूस एखादी वस्तू आहे जी स्थिर आहे, त्याला आपण ऑन म्हणूया. वर या अर्थाचा पहिला शब्द. त्यानंतर मित्रांनो, थोडंसं वर अशा अर्थानं ओव्हर हा शब्द वापरला जातो. त्याचं उदाहरण मी सांगेल. द रॉयल अम्ब्रेला बाज ओव्हर शिवाजी झेड. म्हणजे वरील बाजूनं छत्री असते, खेटून नसते ना, म्हणून त्याला आपण ओव्हर म्हणायचं. आणखी त्याहीपेक्षा जर उंच असेल, अधिक वर असेल, तर त्याला आपण अबोव म्हणतो. उदाहरण जर तुम्हाला समजण्यासाठी सांगायचं झालं, द सन इज अबोव अवर हेड, द मून इज अबोव अवर हेड, काइट इज अबोव अवर हेड. किती शब्द पाहिले आपण? 3. आणखी अशी एखादी वस्तू की जी की सपाट पृष्ठभागावर आली, स्पर्श केला आणि बाजूला निघून गेली, अशा स्थितीला आपण अपॉन म्हणायचं. आणखी त्याचंही उदाहरण तुम्हाला द्यायचं झालं तर द कॅट जम्प्ड अपॉन माय शोल्डर, द डॉग जम्प्ड अपॉन माय फीट. इट इज कॉल्ड अपॉन. जर कुत्रा स्थिर राहिला पायावर तर, खांद्यावर मान जर स्थिर राहिली तर ऑन म्हणावं लागेल. ऑन ते राहतच नाही, म्हणून तर अपॉन वापरला. तर हा जो फरक आहे ना, हा लक्षात घेणं गरजेचं आहे. आणखी वर या अर्थाचा 5वा शब्द मी तुम्हाला सांगेल. आपण नेहमी ते वापरतो. वी वेअर क्लाइम्बिंग अप द हिल. तर वर या अर्थाचा अप हा 5वा शब्द.
खालून वर जाण्याची क्रिया अस्थिर आहे म्हणून बाण दाखवला. अप. 5 शब्द वर या अर्थाचे झाले. आता खाली या अर्थाचे पण आणखी काही शब्द बघू आपण. वरून खाली येण्याची जी क्रिया आहे याला आपण डाऊन म्हणतो. आणखी मी एक नवीन उदाहरण देतो. चिल्ड्रन आर जम्पिंग अप अँड डाऊन. आय थ्रो दिस चॉक अप अँड इट केम डाऊन. आहे का नाही गंमत? तर अप अँड डाऊन केव्हा वापरलं जातं हे लक्षात आलं. आणखी पुढील ही वस्तू आहे, स्थिर आहे परंतु खालील बाजूस आहे. त्याला आपण अंडर म्हणू शकतो, त्यालाच आपण बिलो सुद्धा म्हणू शकतो. स्थिर आहे. याचंही उदाहरण तुम्हाला देईल. द रिव्हर इज अंडर द ब्रिज. द रिव्हर इज बिलो द ब्रिज. I stood here under this roof. तर अंडर आणि बिलो हे समानार्थी शब्द आहे खाली या अर्थाचे. मग आता नदीची पोझिशन कशी असेल? द रिव्हर इज अंडर द ब्रिज जसं आपण म्हणतो तसंच ब्रिज इज ओव्हर द रिव्हर का ऑन द रिव्हर? राईट, ओव्हर द रिव्हर. आणि ऑन जर म्हटलं तर त्या पुलाचा काही उपयोग होईल का? त्या ब्रिजचा काही उपयोग होईल का? तर हा जो फरक आहे ना मित्रांनो हा लक्षात घेणं गरजेचं आहे. त्याशिवाय तुम्हाला प्रिपोजिशन समजणार नाही. आणि दोन नामं सर्वनामं यांचा तो संबंध दाखवतात ते शब्द प्रिपोजिशन असतात. आणि जे डोळ्याने दिसत नाही पण खाली आहे. उदाहरणार्थ जमिनीत पाणी आहे, दिसतं का आपल्याला? जमिनीमधील पाणी दिसत नाही, त्याला आपण बिनीत या अर्थानं शब्द वापरतो. बिनीत. द वॉटर इज बिनीथ द अर्थ. एम आय राईट? त्यानंतर तुम्ही घरून निघालात, कुठे निघालात? शाळेकडे निघालात, म्हणून त्याला आपण टू म्हणू शकतो, ॲट म्हणू शकतो, आणखी टुवर्ड्स सुद्धा म्हणू शकतो. तर हे जे प्रिपोजिशन्स आहे हे लक्षात घ्या. आणखी एक उदाहरण मला आठवलं. तुम्ही सर्वजण स्थिर बसलेले आहात, एका ठिकाणी आहात, याला आपण इन म्हणू. तुम्ही जेव्हा वर्गात आले, द स्टुडंट्स इज एंटरिंग इन टू द क्लास. इन टू बाहेरून आत. तर इन आणि इन टूचा हा सुद्धा फरक तुम्ही लक्षात घ्या. स्थिर आहे, इन आहात, बाहेरून आत प्रवेश करताय, इन टू. आय ड्रॉप दी चॉक इन टू माय पॉकेट. नाउ वेअर इज माय चॉक? माय चॉक इज इन द पॉकेट. Have you understood the difference between in and into? Now try to keep in mind and practice. Use several types of prepositions in your sentences and practice. Thank you my dear students. If you like this video, please like and share wherever you want. Thank you.